चला तर आज मग पाहूया टम्म फुगलेली पुरी. लग्नाने काय अशा टम्म फुगलेल्या पुऱ्या नसतात किंवा कार्यक्रमांनी आपले घरगुती पद्धतीने एकदम दोन बोटांनी तुटेल अशी टम्म फुगलेली पुरी आज बनवूया. आमच्या घरात तर सगळ्यांना गुळवणी पुरी, खीरपुरी खूप प्रमाणात आवडते. गरम गरम पुऱ्या एकीकडं करायच्या व एकीकडं खायला बसायचे. मी असंच करते प्रत्येक वेळेस पुरी बनवले की. त्यासाठी काय करायचे, आपले गव्हाचे पीठ चाळून घ्यायचे. चाळ अजिबात गव्हाच्या पिठाचं जाऊन द्यायचा नाही, त्याच्यामुळे पुरी चांगली होती. व चांगले पीठ मळून घ्यायचे. पीठ चांगले मळून घेतले ही पुरी आपली चांगली होती. त्यासाठी घट्ट कणिक मळायची व मिठाचे प्रमाण थोडेसे जास्त ठेवायचे. आपल्या चपातीपेक्षा घट्ट कणिक मळून छोटे छोटे गोळे करून नंतर अर्धा तास आपल्याला कणिक भिजत ठेवायचे आहे. व अशा पद्धतीने गोळे करायचे. छोले भटुरे सारखेच होते, फक्त आपल्याला गव्हाच्या पिठाचीच पुरी बनवायची आहे. एकदम मस्त व छानपैकी टम्म फुगलेली पुरी आपल्याला घरगुती पद्धतीने पहा किती छान व खुसखुशीत अशी पुरी. थंड झाली तरी दोन बोटांनी तुटते अशी मऊ लुसलुसीत पुरी मी आज बनवली होती. आज सोमवारचा दिवस होता, उपवास सोडायचे होते व नणंदबाई आल्या होत्या. त्याच्यासाठी माझ्या नंदेला व सगळ्यांनाच आमच्या घरातल्यांना गरम गरम पुऱ्या खूप आवडतात. त्यासाठी मी ह्या पुऱ्याचा बेत आखला आहे. वाटाणा बटाट्याची भाजी, खीर, गुळवणी हे सर्व मेनू मी जेवणामध्ये केले. एकदम छान कशी टम्म फुगलेली पुरी करायची असेल तर नक्कीच अशा प्रकारे तुम्ही पुरी करून पहा, एकदम छान होते. मटकीची भाजी केली थोडी, वाटाणा ज्याला जी भाजी आवडेल त्याने ती खाल्ली. गुळवण्यासोबतही एकदम छान लागते. पहा किती मस्तपैकी आपल्या पुऱ्या झाल्या. त्यासाठीच घरचे मस्तपैकी खायचे, स्वस्त राहायचे. त्यासाठी तुम्ही नक्कीच ही रेसिपी ट्राय करा. काय करायचे की गव्हाचे पीठ चांगले चाळून घ्यायचे. आमचे कसे जात्याचे गिरणीचे गव्हाचे पीठ असते ना, त्याच्यामुळे कोणतेही चपाती असो, पुरणपोळी असो, ती एकदम छान प्रकारे होते. कारण की बॉक्स गिरणीचे पीठ जराशी लालसर दिसते, त्याच्यातनं चाळ निघत नाही. सर्व एक पिठात सर्व चाळ व पीठ सगळे एकच बारीक होते, त्याच्यामुळे त्याच्यात चाळ निघत नाही. त्याच्यामुळे त्याच्यात कडकपणा राहतो. व हे जात्याच्या चक्कीचे पीठ म्हणाल तर ते त्याच्यावरचा चाळ निघतो व चांगले मऊसूत पीठ आपल्याला तयार होते. नंतर गव्हाचे पीठ चाळून घेतले की त्याच्यात आपल्या चपातीपेक्षा थोडेसे मीठ जास्त टाकायचे व घट्ट कणिक मळून घ्यायची. घट्ट कणिक मळली की पुऱ्याला तेलही जास्त ओढत नाही किंवा लूजही पडत नाही, एकदम टम्म फुगतात. त्यासाठी घट्ट कणिकेचा वापर करा. नंतर पुऱ्या लाटून घ्यायच्या व गरम तेलामध्ये चांगल्या तळून घ्यायच्या. अशा पद्धतीने तळाय की किती छानपैकी आपल्या पुऱ्या तयार होतात. पहा, तुम्ही तुमच्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहताल तर एकदम मस्तपैकी आपली पुरी तयार होते. तुम्ही नक्कीच अशा प्रकारे ही रेसिपी ट्राय करून पहा. कोणाकोणाला अशी गरम टम्म फुगलेली पुरी आवडते. मला तर कुरडी तर खूप आवडते, गुळवण्यासोबतही आवडते. आमची इथं जास्त करून गुळवण्याबरोबरच पुरी खातात. माझ्या माहेरीही गुळवण्याबरोबरच पुरी खातात. एकदम मस्त व खुसखुशीत आपली पुरी तयार होते. तुम्ही नक्कीच अशा प्रकारे ट्राय करून पहा. एकदम टम्म फुगलेल्या पुऱ्या 5 मिनिट तर आहे तशा स्टेजला राहते पुरी. नंतर ती थोडीशी आकसल्यासारखी होते, पण खूप छान व चविष्ट लागते. मी काय करते, ताट वाढून घेते जेवताना व तळलेली पुरी ताटात मांडली की लगेच जेवायला बसवायचे. म्हणजे कसे गरम गरम पुऱ्याचा आस्वाद घेता येतो. तुम्ही नक्कीच अशा प्रकारे करून पहा. कधीतरी चांगले खायचे म्हणले की थोडेसे आतबावी लागते. त्यासाठी विकतचे खाण्यापेक्षा घरच्या तेलामध्ये तळलेले व घरच्या गव्हाच्या पिठाचे अन्न कधीही चविष्टच. म्हणून तुम्ही अशा पद्धतीने पुरी करून पहा. एकदम जकास पुरी होते. कसा वाटला माझा व्हिडिओ मला नक्कीच सांगा. मला सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय बाय.